आज तुम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करताय हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधामध्ये तुम्ही आक्रमक झाला, तुम्हीच आदेश दिलाय त्यांच्या फोटोला जोडे मारा. आज काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मालेगावमध्ये उपमहापौराच्या कॅबिनमध्ये जो टिपू सुलतानांचा फोटो लावला त्यावरून त्यांनी आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. या महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष ह्यांना या महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज हे स्वराज्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. आणि टिपू सुलतान असा राजा होता जो नेहमी धर्मांतर करायचा, ज्याने अनेक महिलांवर अत्याचार केले, गरिबांवर अत्याचार केले, अनेकांवर प्राणघातक हल्ला केले, धर्मांतरसाठी लोकांना अनेक शिक्षा देत त्यांनी काम केले. आणि अशा टिपू सुलतानची बरोबरी आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि माझ्या मते हर्षवर्धन सपकाळांनी इतिहासच वाचला नाही, आणि इतिहास वाचला असता तर त्यांना लक्षात आलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कोणाबरोबरही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे, आणि आमच्या आराध्य दैवताचा जर अपमान होत असेल तर आम्ही हर्षवर्धन सपकाळ यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही. आणि आज आम्ही नुसतं जोडे मारो आंदोलन केलं, यापुढे अजून तीव्र आंदोलन करू. त्यांनी माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेची. या निकडे सहकारी मंत्री महोदयांनी फोटो मारण्याचे आदेश दिले, माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे. आक्रमकता आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं केलेलं जे कृती आहे तो निषेध केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारानं पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं हे खरं तर काँग्रेसच्या वैचारिक ही दिवाळखोरी आहे. आणि निश्चितच ही वैचारिक दिवाळखोरी एका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मनोरुग्ण असलेल्या प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केली. निश्चितच हे दुर्दैवी बाब आहे. आणि ही दुर्दैवी बाब असताना खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन विचारानं हा राज्य चालत असताना ही दिवाळखोरी दाखवण्याचं काम जे सपकाळनं केलं त्याला ठेचून काढण्यासाठी, त्याच्या ज्या इस्लामी मनोवृत्तीच्या विचाराला ठेचून काढण्यासाठी खरं तर आम्ही मागणी करत आहोत. निश्चितपणे जो जनमानसाचा राज्यातल्या अपमान झाला, आमच्या महाराजांचा अपमान झाला, त्याची जाहीर मागावी या दृष्टिकोनातून हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन छेडलेलं आहे. आम्ही मोर्चा या विरोधात काढलेला आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळातसुद्धा काँग्रेस अशा मनोरुग्णामुळे जिवंत राहील का नाही ही शंका जनमानसामध्ये उभी राहिली. निश्चितपणे जाहीर माफी मागावा हा भाग घेऊन हे आंदोलन चालू आहे. एक खरं तर विषय काँग्रेसचा संपणार आहे. माफी जरी मागितली तरी काँग्रेस संपणार आहे हे जनमानसाच्या मनात आहे. तुम्हाला माहीतच आहे काय अवस्था आहे. आणि त्यामुळे या राज्यात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या विचारावर सरकार चालू आहे, टिपू सुलतान हा आक्रांत होता आणि त्यामुळे मुघलूक एक येडा राजा होऊन गेला मोहम्मद तुघलक. या तुघलकाच्याच फळीतील हा हर्षवर्धन सपकाळ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.